काल 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 8 शिवाजी नगर येथील गोरक्षण हनुमान मंदिरात भाजपा पक्षाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला। माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रेरणेने तसेच माननीय राज्यमंत्री डी. सावंत साहेब, माननीय अमरनाथ राजूकर साहेब आणि विजय येवणकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला। आयोजन अजय उर्फ विक्की नागनाथ गोपीवार यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी महापौर कविताताई मुळे आणि प्रभाग 8 व 9 मधील अनेक महिलांची उपस्थिती होती। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। माझी आईची माझे इन्स्पिरेशन आहे, कारण ती स्वतः एवढं दुःख सहन करते पण कुठल्याही आपल्या चेहऱ्यावर न दाखवता आपल्या लेकरांची सर्वांची एवढी काळजी करते। त्यासाठी तिला खूप दुःख आहे, पण ते सगळं पोटात ठेवून तिने आपल्या लेकरांना घडवलं, लेकरांना अजूनही ती काळजी करते आता या वयापर्यंत। त्यासाठी मला खरंच आईचं माझं कौतुक वाटते, कारण तिला निसर्गानं किंवा देवानं खूप दुःख दिलेलं आहे, तर याही परिस्थितीत तिनं खंबीरपणे आपल्या लेकरांच्या पाठीशी उभी राहिली। तिला तिचं दुःख नव्हती आणि नेहमी हसतच राहत। तिनं जन्म दिला म्हणूनच मी आज या पदापर्यंत पोहोचले, म्हणून मला माझ्या आईविषयी अभिमान वाटते, तिचं कौतुक सुद्धा वाटते। आणि दुसरी सामाजिक क्षेत्रामध्ये मी ज्यांचं आदर्श घेतला अशा आमच्या सावित्रीबाई फुले, त्यांनी सुद्धा स्वतः एवढे शेणामातीचे गोळे घेतले आपल्यासाठी, फक्त शिक्षण आपल्यापर्यंत पोहोचावं, महिलांनी शिक्षित व्हावं। त्या काळामध्ये किती महिलांची काय हाल होते, हलापेष्ट होत्या, पण आणि एवढं सगळं सहन करून ती जेव्हा लिहायला वाचायला लागत होती तेव्हा लोक तिला म्हणत होते, अरे हिच्या नवऱ्याच्या ताटात आळ्या किड्या पळतात, तरी ती डगमगली नाही। प्रसंगी तिला घर सुद्धा सोडावं लागलं, पण आपल्या सर्वांसाठी तिनं धडपड केलं आणि ती शिकली, महिलांना शिकवलं, म्हणूनच आज आपण या पदापर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। हा उमास डे साजरा करायचा आहोत, त्यावेळी सावित्रीबाई फुले यांना माझा आदर्श मानते।